2 ते 3 वर्षामध्ये या पारनेर तालुक्यामध्ये तरुणांचं संघटन गोळा केलं आणि त्या तरुणांच्या संघटनेच्या बळावरती खऱ्या अर्थानं आपण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इच्छुक होता, परंतु पक्षाला उमेदवारी आदरणीय दाते सरांना दिली आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव तुम्हाला मात्र या निवडणुकीमध्ये अपक्ष उभं राहावं लागलं। परंतु तुम्हा आमचा शत्रू एकच आहे आणि आपल्या उमेदवारीमुळे त्या शत्रूचा कुठल्याही प्रकारे फायदा झाला नाही पाहिजे, तुमच्या लक्षामध्ये आलं। आणि आम्हा सर्वांचे नेते आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांचा शब्द तुम्ही पाळला आणि संपूर्ण आपल्या नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सहकाऱ्यांचा पाठिंबा काल तुम्ही आदरणीय दाते सरांना दिलेला आहे। म्हणून विजूभाऊ, या पुढच्या काळामध्ये हा तरुण वर्ग, पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य जनता तुमच्यावरती या उमेदवारीच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला वाटत असेल कुठल्या प्रकारचा अन्याय झालाय, परंतु पुढचे 5 वर्ष बाकी तुमचेच आहेत। आमच्या संदीप पाटलांची जी मनोमन इच्छा होती ती इच्छा खरोखर विजूभाऊ तुमच्या रूपाने या पुढच्या काळामध्ये आमचा सर्व संदीप पाटलाचा कार्यकर्ता पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, ही या ठिकाणी ग्वाही देतो। आणि सर्वांना एक नम्र विनंती करतो की पाठीमागच्या खासदारकीच्या इलेक्शन मध्ये तुम्ही सर्वात मोठी जी चूक केलेली होती, एक अभ्यासू खासदार तुम्ही पाडला आणि खऱ्या अर्थाने एका ढोंगी माणसाला तुम्ही या ठिकाणी निवडून दिलं। मी तुम्हाला या ठिकाणी नम्र आवाहन करील की या पुढच्या काळामध्ये यांच्या भूलथापांना बळी पडू नका। कांद्याचा प्रश्न असो, तुमचा विजेचा प्रश्न असो, हे सर्व प्रश्न आता या महायुती सरकारने या 4 महिन्यामध्ये मिटवलेले आहेत। म्हणून मला विनंती आहे की शेतकरी बांधवांनो, तुम्ही महायुती सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे। आमच्या लाडक्या बहिणींना विनंती करतो की आपण देखील खंबीरपणे आपल्या या महायुती सरकारच्या सर्व भावांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे। आणि आदरणीय मुंडे साहेबांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की साहेब, गेल्या 2 दिवसापासून आमच्या विजूभाऊंचा काल प्रवेश झाला आणि त्यावेळेस पासून वाडी वस्त्यावरती आणि गावागावावरती पैशाने भरलेल्या गाड्या या ठिकाणी फिरू लागल्या। आमच्या गावामध्ये एका ठिकाणी एक मीटिंग झाली, 5 कोटी रुपये घेऊन जा, परंतु मला कुठल्याही प्रकारे 5,000ने मतं विकत घ्या, 2,000ने मतं विकत घ्या, परंतु कुठल्याही प्रकारचं मला या ठिकाणी मतदान कमी होता कामा नये। मी त्यांच्या बगल बच्चांना सांगू इच्छितो की आमच्या तावडीत जर कोणी पैसे वाटताना सापडला तर एकालाही आम्ही सुट्टी देणार नाही, या ठिकाणी लक्षात घ्यावं। वेळ कमी असल्यामुळे मी पुन्हा एकदा सर्व निगोजकरांना तळमळीची विनंती करतो आणि विशेष करून मी माझ्या अल्पसंख्याक समाजाला विनंती करतो की या पाठीमागच्या आमच्या राजकारणामध्ये तन मन धनानं तुम्ही आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहिलात, परंतु खासदारकीच्या टायमाला जी तुमच्याकडून चुकी झाली ती या काळामध्ये होता कामा नये, ही तुम्हाला जाहीरपणे या ठिकाणी आवाहन करतो। आणि तुम्ही देखील 100% आमच्या पाठीशी उभे राहाल ही तुमच्याकडून खात्री व्यक्त करतो। आणि घड्याळाला आपल्याला 20 तारखेला विधानसभेमध्ये पाठवायचं, हे सर्वांनी मनाशी खुणगाठ बांधून आपण आदरणीय दाते सरांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावं ही विनंती करून या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।